पद्यपाठ, भरतवाक्य, कवी मोरोपंत. या कवितेचा काव्य प्रकार आहे केकावली. इथं कवितेच्या खाली इथं दिलेला आहे आणि मोरोपंतांच्या केकावली या काव्य संग्रहातनच ही कविता तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये घेण्यात आलेली आहे. तर हा जो काव्य प्रकार आहे केकावली, हा काय काव्य प्रकार आहे तो आधी सुरुवातीला प्रथम आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्या दृष्टीनं तुम्ही आता लक्ष देणं गरजेचं आहे. तर भरतवाक्य कवी मोरोपंत यांची जी रचना आहे किंवा ही रचना केकावली या काव्य प्रकारामध्ये मोडते. मग केकावली म्हणजे काय? तर केकावली म्हणजे केकारव किंवा केका म्हणजे मोराचे ओरडणे, मोराचा टाहो. वली म्हणजे संत. पहा, केकावली या शब्दामध्ये वली हा एक शब्द आलेला आहे. वली म्हणजे संत किंवा सत्पुरुष किंवा मुसलमान साधू किंवा मालक, धनी या अर्थानं वली या शब्दाचा अर्थ घ्यायचा. आणि आवली म्हणजे ओळ, रांग. केकावली म्हणजे आवली म्हणजे ओळ, रांग. कवी मोरोपंत यांच्या नावातील मोरो हा शब्द मोराशी जवळीक साधणारा म्हणून मोरोपंतांनी केकावली लिहिली. आपण पाहिले आहे की केका या शब्दाचा अर्थ मोराचे ओरडणे आणि वली या शब्दाचा अर्थ संत किंवा सत्पुरुष किंवा साधू. म्हणजेच मोरोपंतांसारख्या संत, साधू, सत्पुरुष यांच्या मुखातून निघालेल्या ओळी किंवा आवली किंवा वचन किंवा श्लोक, मोराचे केकारव किंवा मोराचा टाहो किंवा मोराचे ओरडणे अतिशय करुण असते. पहा, त्यात आर्तता असते, त्यात व्याकुळता असते. हा भाव या ठिकाणी व्यक्त होतोय. तोच भाव मोरोपंतांच्या या रचनेमध्ये आलेला आहे. म्हणून मोरोपंतांच्या या कविता रचनेच्या छंदाला केकावली असे म्हणतात. हा भाग आपण थोडक्यात लक्षात घेतलेला आहे. या कवितेचा गाभा घटक आहे तो म्हणजे भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा. म्हणजे जे थोर पुरुष होऊन गेले, जे संत होऊन गेले, जे महापुरुष होऊन गेले, त्यांनी जे जे काही ग्रंथ लिहिले, जे श्लोक लिहिले, कोणी अभंग लिहिल्या, कोणी ओव्या लिहिल्या, हा खूप मोठा ठेवा आपल्या दृष्टीनं आहे. तो आपण जतन करून ठेवला पाहिजे आणि तो पुढच्या पिढीला दिला पाहिजे. तो एक आपला सांस्कृतिक ठेवा आहे. हे वाङ्मयीन असं साहित्य आहे. खूप मोठी शिकवण त्याच्यामध्ये समाविष्ट झालेली आहे आणि म्हणून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे. हा भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा पुढच्या पिढीकडे असा जर जात राहिला तर नक्कीच त्या पिढीवर ते संस्कार होतील. या दृष्टीनं हा भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा म्हणून हा गाभा घटक लक्षात घेऊन आपण तो समजून घ्यायचा आहे. या कवितेतून कोणती मूल्य रुजवली जातात? ती म्हणजे संवेदनशीलता व सौजन्यशीलता. ही दोन मूल्य या कवितेतून तुमच्यावर रुजवली जात आहेत. ही कविता आपल्याला काय जीवन कौशल्य शिकवते? ते म्हणजे स्वची जाणीव, स्वतःला ओळखा, स्वतःची क्षमता ओळखा. आणि दुसरा सहसंवेदना म्हणजे दुसऱ्याला समजून घ्या, दुसऱ्याचं दुःख समजून घ्या,
दुसऱ्याला दुःख झालं तर आपल्यालाही दुःख झालं पाहिजे, दुसऱ्याला आनंद झाला तर आपल्यालाही आनंद झाला पाहिजे, अशी सहसंवेदना आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. ही 2 जीवन कौशल्य ही कविता आपल्याला शिकवत आहे. ही जी कविता आहे किंवा ही जी मोरोपंतांची रचना आहे, ही पृथ्वी या वृत्तामध्ये त्याची रचना केलेली आहे. या कवितेकडे जर आपण पाहिलं, त्याचं जर निरीक्षण केलं, तर प्रत्येक चरणात म्हणजे प्रत्येक ओळीत 17 अक्षरं आलेली आहेत आणि प्रत्येक चरणात 17 अक्षरं असल्यानं या ठिकाणी पृथ्वी हे वृत्त या ठिकाणी साधलं गेलेलं आहे. म्हणून पृथ्वी या वृत्तात ही काव्यरचना आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला माहिती आहे, उदाहरणे आपल्याला देता येईल पृथ्वी या वृत्ताचं. उदाहरणार्थ, कुठे भटकशी घना वळूनी ऐक केकावली, न हाक हृदयी तुझ्या जननीची कशी पावली. ही कवी मोरोपंतांचा केकावली हा संपूर्ण काव्यग्रंथ पृथ्वी या वृत्तामध्ये समाविष्ट झालेला आहे. रविनंद टिळक म्हणजेच नारायण वामन टिळक यांची एक रचना आहे, यांची एक कविता आहे, केवढे हे क्रौर्य. ही कविता, या कवितेतले शेवटचं कडवं सोडून पृथ्वी याच वृत्तात ती कविता किंवा त्या कवितेची रचना केलेली आपल्याला दिसून येते. या कवितेचा रचना प्रकार आहे तो म्हणजे पंडिती काव्य. हे भरत वाक्य जे आहे हे पंडिती काव्य या रचना प्रकारामध्ये मोडत आहे. या कवितेचा विषय आहे प्रामुख्यानं तो म्हणजे आत्मोद्धारासाठी परमेश्वराकडे केलेले मागणी. म्हणजे आत्मोद्धार होण्यासाठी परमेश्वराकडे केलेली मागणी याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. या कवितेतील स्थायी भाव आहे तो म्हणजे शांत रस आहे. याच्यामध्ये शम, दुःख हे भाव या काव्य रचनेमध्ये आपल्याला दिसून येतात. आता पहा, भरतवाक्य या मोरोपंतांच्या रचनेमध्ये आपल्याला काही गोष्टी पाहण्यापूर्वी, काही गोष्टी त्यापूर्वी आपल्याला काही समजून घ्यायच्या आहेत. पहा, संत रामदासांच्या उत्तम लक्षण हा श्लोक ही रचना आपण पाहिलेली यापूर्वी. तर संत रामदासांच्या उत्तम लक्षण या श्लोकात त्यांनी म्हटलेलं आहे, संत संग खंडू नये अंतर्यामी. हे आपण लक्षात घेतलेलं आहे. पहा, याचा अर्थ मनापासून, हृदयापासून म्हणजेच अंतर्यामी झालेली संत सज्जनांची मैत्री कधीही सोडायची नाही. ज्यांचे वर्तन सज्जन असते तो संत पुरुष असतो. अशा संत सज्जनांचा सहवास आपल्या जीवनात किती महत्वाचा असतो हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. इथे एक छोटीशी बोधकथा लक्षात घेऊन आपल्या जीवनात संत सज्जनांचा सहवास किती महत्वाचा आहे ती नीट लक्षात घ्या. पहा, तर एका गावात एक वैद्य राहत होता, म्हणजे डॉक्टर. त्या वैद्याला कोणाला काय रोग झाला आहे हे त्याच्या तोंडावरून समजत असे, त्याच्या चेहऱ्यावरून समजत असे. त्याने एक दिवस एका मनुष्याला आपल्या घरावरून जाताना पाहिले आणि त्याला आत बोलावले. वैद्यानं त्या माणसाला सांगितले, काय सांगितले, तुला एक भारी रोग झाला आहे, तुला खूप एक मोठा रोग झाला आहे, पण मी सांगतो ते औषध घे आणि मी सांगेन त्याप्रमाणे पथ्य पाळ, म्हणजे तुझा रोग बरा होईल. वैद्याने सांगितलेले औषध आणि पथ्य त्या मनुष्याने पाळले नसते तर त्या वैद्याचे काही नुकसान होते का? तर अजिबात नाही. त्याप्रमाणेच संत सज्जन जे आपल्याला करायला सांगतात त्यात त्यांना स्वतःला काही मिळवायचे असते का? तर अजिबात नाही. आपल्याला संत सज्जन जे सांगत असतात ते ऐकल्याने आपल्याला फायदाच होतो.
जे जे आपले संगती आले म्हणजे सोबती आले, जे जे आपले संगती आले संत सज्जनाने त्यांचे सार्थकच केले. ही उक्ती या ठिकाणी सार्थ ठरते पहा. मनुष्य जन्माला येणं, संत सज्जनांची भेट होणे आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे, या तिन्ही गोष्टी फार दुर्लभ आहेत पहा. म्हणून संत समागमासारखा लाभ नाही असं म्हणतात. आपण आपल्या देहाला विसरून, आपण आपल्या शरीराला विसरून आणि देवाला स्मरून, देवाला आठवून जे मिळवायचे असे भगवंताचे सुख आहे, परमेश्वराचं सुख आहे. आणि ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण संत सज्जनांकडे गेलं पाहिजे. एखाद्या विषय तृप्तीसाठी, म्हणजे आता विषय म्हणजे काय, तर इच्छा, मोह, माया, कामवासना, याला विषय हा शब्द वाङ्मयामध्ये किंवा साहित्यामध्ये वापरला जातो. तर मी काय सांगतोय, तर एखाद्या विषय तृप्तीसाठी म्हणजे मोह, माया, कामवासनेसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे. म्हणजे निर्विषय म्हणजे काय, मोह, माया, कामवासनेपासून परावृत्त होऊन यावे, हा संत सज्जनाच्या संगतीचा परिणाम आहे, हे लक्षात घ्या. अशा संत सज्जनाच्या भेटीची तळमळ माणसाला किंवा आपल्याला नेहमी असली पाहिजे. संत सज्जनाने आखून दिलेल्या मार्गानं काया, वाचा, मनाने जे कर्म केले जाते, जे काम केले जाते, तो खरा पुरुषार्थ आहे. एक लक्षात घ्या पहा, आगगाडीत बसणारी सर्व माणसे म्हणजे रेल्वेमध्ये बसणारी सर्व माणसे, मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असो, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास वगैरे, म्हणजे आगगाडीत बसणारी सर्व माणसे मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असोत, इतकेच नव्हे तर बिन तिकिटाची माणसं देखील गाडी बरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशन पर्यंत जाऊन पोहोचतात. त्याप्रमाणे संत सज्जनांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत म्हणजेच परमेश्वरापर्यंत पोहोचतात. त्यांच्यामधली बिन तिकिटाची म्हणजेच कोणती माणसं रे, तर बिन तिकिटाची माणसं म्हणजे दुष्ट, पापी, दुराचारी, त्याज्य आणि अयोग्य अशी माणसं सुद्धा तरुण जातात त्याच्यामध्ये. मात्र कोणीही म्हणजे संत सज्जन रूपी गाडी, मात्र कोणीही ती संत सज्जन रूपी गाडी तेवढी सोडता कामा नये. हा संत सज्जनांच्या संगतीचा महिमा आहे किंवा त्यांचं ते मोठेपण आहे, हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. संत सज्जन हे एक लक्षात घ्या, त्यांचं मोठेपण किती आहे संत सज्जनांचं. संत सज्जन हे प्रतिज्ञेमध्ये भीष्माचार्यापेक्षा महान असतात. संत सज्जन हे प्रयत्नामध्ये भगीरथ राजापेक्षा महान असतात. संत सज्जन हे कर्णापेक्षा उदार आहेत. संत सज्जन हे कुबेरापेक्षा धनवंत आहेत. संत सज्जन हे सूर्यापेक्षा तेजस्वी असतात आणि चंद्रापेक्षा शीतल असतात. भक्तीमध्ये संत सज्जन हे हनुमंतापेक्षा श्रेष्ठ असतात. संत सज्जन हे पवित्रतेमध्ये गंगेपेक्षा महान असतात. अशा संत सज्जनांच्या सहवासात खोटा अभिमान गळून पडतो आणि कुठल्याही मोहाला आपण बळी पडत नाही संत सज्जनांच्या सहवासात आल्यानंतर. अशा पद्धतीने सत्कर्मात, चांगल्या कामात व संत सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण कवी मोरोपंत यांनी त्यांच्या भरत वाक्य या पद्य रचनेतून दिलेली आहे आणि ते आपल्याला इथं लक्षात घ्यायचंय. म्हणजे या पूर्ण काव्य रचनेमध्ये कवी मोरोपंतांनी संत सज्जनांचं महत्व सांगितलंय आपल्या जीवनामध्ये.
संत सज्जनांचं महत्व किती आहे, आपण त्यांच्या सहवासात असणं किती महत्वाचं आहे, ते या रचनेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे आपण थोडक्यात लक्षात घेण्याचा प्रयत्न केलाय. आता आपण कवी मोरोपंतांचा परिचय थोडक्यात लक्षात घेऊ. कवी मोरोपंत. कवी मोरोपंतांचे पूर्ण नाव आहे मोरेश्वर रामचंद्र पराडकर. यांचा जन्म पन्हाळगड येथे इसवी सन 1729 साली झाला. मोरोपंतांचा मृत्यू बारामती येथे 15 एप्रिल 1794 रोजी झाला. हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्य परंपरेतील एक श्रेष्ठ कवी आहेत. पन्हाळगड, जे कोल्हापूर जवळ आहे पहा, पन्हाळगड येथे पराडकर कुळात मोरोपंतांचा जन्म झाला. पराडकर कुटुंब हे मूळचे कोकण येथील सौंदळ गावचे, म्हणजे पराडकर कुटुंब हे मूळचं कोकणातलं आहे. सौंदळ हे त्यांचं मूळ गाव आहे. मोरोपंतांचे पंजे म्हणजे रामजी पंत हे नोकरीच्या निमित्तानं कोकणातून पन्हाळगडावर येऊन राहिले होते. रामजी पंतांचे नातू म्हणजे रामचंद्र पंत हे मोरोपंतांचे वडील. ते कोल्हापूरच्या छत्रपतींच्या पदरी नोकरीस होते पहा. मोरोपंतांचं बालपण तेथेच गेलं. तेथेच त्यांचा विद्या अभ्यासही झाला. पन्हाळगडावरील केशवपाध्ये व गणेशपाध्ये या 2 वेदशास्त्र पारंगत विद्वान बंधूंकडे मोरोपंतांनी न्याय, व्याकरण, धर्मशास्त्र, वेदांत व साहित्य म्हणजे वाङ्मय यांचं अध्ययन केलं, याचा अभ्यास केला. वयाच्या 24व्या वर्षापर्यंत मोरोपंतांचे वास्तव्य पन्हाळगडावरच होते पहा. मोरोपंतांचे वडील 1752च्या सुमारास पन्हाळगडावरून बारामतीस गेले व कायमचे बारामतीकर झाले. तिथेच ते वास्तव्यास राहिले. पन्हाळगडावरील वास्तव्यात थोडीफार काव्यनिर्मिती सोडल्यास मोरोपंतांचं सर्व लेखन बारामतीला झालेलं आहे पहा. सुमारे 45 वर्ष अखंडितपणे काव्यरचना करणाऱ्या मोरोपंतांनी 75,000च्या वर कविता लिहिलेल्या आहेत. त्यांच्या नावावर 268 काव्यकृतींची नोंद झालेली आहे. त्यांनी सुमारे 60,000 आर्या लिहिलेल्या आहेत. श्लोकबद्ध स्तोत्रे त्यांनी लिहिलेली आहेत. आख्याने लिहिली व महिलांसाठी ओवीबद्ध गीते पण त्यांनी लिहिलेली आहेत. आता पुण्यातील पेशवेकालीन सावकार श्रीमंत बाबूजी नाईक यांच्याकडे पुराणिक म्हणून मोरोपंतांना राजाश्रय मिळाला होता. बारामतीतील कऱ्हा नदी काठचा एक वाडा बाबूजी नाईकांनी मोरोपंतांना भेट दिलेला होता पहा. या वाड्यातील एका खोलीत बसून मोरोपंतांनी आपल्या काव्यरचना निर्मिल्या किंवा लिहिल्या. या खोलीच्या भिंतीवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित शब्द मोरोपंतांनी लिहून ठेवले होते पहा. त्या खोलीच्या भिंतीवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित असंख्य असे शब्द मोरोपंतांनी त्या भिंतीवर लिहून ठेवले होते. ते शब्द योग्य तेथे वापरून मोरोपंतांनी आपली काव्य ती सजवत राहिली. मोरोपंतांची प्रसिद्ध काव्य कोणकोणती आहेत पहा. तर आर्य केकावली, त्याच्यानंतर आर्य भारत, आर्य मुक्तमाला, कुशलोपाख्यान, कृष्ण विजय, नाम महात्म्य, नाराध्याभ्युगम, परमेश्वर स्तोत्र, प्रल्हाद विजय, भीष्म भक्तिभाग्य, मंत्र रामायण, संशय रत्नावली, सार रामायण, सीता गीत अशी मोरोपंतांची प्रसिद्ध अशी काही काव्य आपल्याला सांगता येतील. तर मोरोपंत प्रसिद्ध आहेत ती त्यांच्या आर्य भारतामुळे, हे लक्षात घ्या.
प्रामुख्याने मोरोपंतांनी आर्या हा काव्य म्हणजे आर्या हा काव्य रचना प्रकार लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्याबद्दल एक श्लोक प्रसिद्ध आहे पहा. तो श्लोक असा आहे, सुश्लोक वामनाचा ओवी ज्ञानेशाची अभंग तुकयाचा आर्या मयूरपंतांची. म्हणजे श्लोकबद्ध रचना करण्यात वामन पंडित प्रसिद्ध होते. ओवीबद्ध रचना करण्यात संत ज्ञानेश्वर प्रसिद्ध होते. अभंगासारखी रचना करण्यात तुकोबा प्रसिद्ध होते. तसं आर्याबद्ध रचना कार्यात आर्याबद्ध रचना करण्यात मयूरपंत म्हणजे मोरोपंत प्रसिद्ध होते. म्हणून त्याच्यावर हा एक श्लोक प्रसिद्ध आहे. तो म्हणजे पुन्हा सांगतो, सुश्लोक वामनाचा ओवी ज्ञानेशाची अभंग तुकायाचा आर्या मयूरपंताची. असे मोरोपंत हे आर्य भारतामुळे प्रसिद्ध झाले किंवा आर्य रचनेमुळे प्रसिद्ध झालेले आहेत. त्यामुळेच त्यांना आर्य भारती असं म्हटलं जातं. समग्र महाभारत त्यांनी आर्य वृत्तात रचून एक चमत्कार केला पहा. त्याचप्रमाणे त्यांच्या झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या समहा आणि बालिश बहु बायकात बडबडला या त्यांच्या काव्यातल्या ओळी आजही सुयोग्य चांगल्या उक्ती म्हणून सुपरिचित आहेत, सगळ्यांच्या ओळखीच्या आहेत. त्या वेळ प्रसंगी आपण नेहमी वापरतो पण देखील. हे लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीचं मोठेपण आपल्याला भाषणामध्ये जर सांगायचं असेल तर नेहमी भाषणामध्ये या ओळी येतात पहा. झाले बहु होतील बहु आहेत बहु परंतु या समहा म्हणजे यांच्यासारखे हेच आहेत असं आपण त्यांचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी या ओळी भाषणामध्ये आपण वापरतो. या सुयोग्य अशा उक्ती आहेत पहा. हे लक्षात घ्या, वेळ प्रसंगी या वापरल्या जातात. मोरोपंत हे जरी संत नव्हते तरी ते एक सदाचरणी, एक सच्छील अशी विद्वान गृहस्थ आश्रमी व्यक्ती होती पहा. त्यांना महाराष्ट्रात मयूर पंडित या नावानंच ओळखलं जायचं. असा हा थोडक्यात आपण मोरोपंतांचा परिचय लक्षात घेतलेला आहे. आता त्यांची जी रचना आहे भरतवाक्य, त्याकडे आपण थोडस वळूया. तर संत सज्जनांचा सहवास किती महत्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये हे या रचनेमध्ये सांगण्याचा प्रयत्न मोरोपंतांनी केलेला आहे. ते सांगताना आपल्याला काही रचना लक्षात घेता येतील की संत सज्जनांचं महत्व किती आहे. पहा, म्हणतात, संत सज्जनांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास. संत सज्जन चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास. म्हणजे संत सज्जनांच्या सहवासामुळं आपल्याला कोणाची प्राप्ती होते तर परमेश्वराची प्राप्ती होते. परमेश्वर आपल्याला भेटू शकतो, भगवंत आपल्याला भेटू शकतो. एवढं महत्व संत सज्जनांचं आपल्या जीवनामध्ये आहे. या चरणातील अशा प्रमाणे कवी मोरोपंतांनी भरतवाक्य या रचनेतून संत सज्जनांच्या सहवासाचे व सद्विचारांच्या श्रवणाचं महत्व किती आहे याकडे त्यांनी आपलं लक्ष वेधलेलं आहे. मानवानं जीवनात खोटा अभिमान कधीही बाळगू नये. भक्ती मार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केलेलं आहे. सत्कर्मात, चांगल्या कामात व सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण मोरोपंतांनी भरतवाक्य या पद्य रचनेतून आपल्याला दिलेली आहे. भरतवाक्य म्हणजे काय ते नीट लक्षात घ्या. या कवितेचं जे शीर्षक आहे भरतवाक्य. मग भरतवाक्य या शब्दाचा अर्थ काय, त्याच्यात कोणता अर्थ सामावलेला आहे ते नीट लक्षात घ्या. तर भरतवाक्य म्हणजे तर नाटकातील शेवटचं वाक्य. आता नीट समजून घ्या. भरतवाक्य या पद्य रचनेतून आपल्याला काय समजून घ्यायचंय तर भरतवाक्य म्हणजे नाटकातील शेवटचे वाक्य. येथे मात्र मोरोपंतांच्या केकावली या ग्रंथाच्या उपसंहार मधील म्हणजे शेवटामधील, उपसंहार म्हणजे शेवट, तर मोरोपंतांच्या केकावली या ग्रंथाच्या शेवटामधील शेवटची पद्य रचना
अगदी शेवटची पद्य रचना, यानंतर काही नाही, इथंच शेवट झालेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे केकावली या ग्रंथाच्या शेवटामधील शेवटची पद्य रचना, यानंतर काही नाही, शिवाय भरत वाक्य म्हणजे शेवटचं वाक्य. सरळ अर्थ काय या भरत वाक्य या शब्दाचा? तर भरत वाक्य म्हणजे शेवटचं वाक्य, अंतिम वाक्य. त्याचे आपण खंडन करू शकत नाही, त्याचं आपण स्पष्टीकरण करू शकत नाही. त्यातले विचार, त्यातलं मत, त्यातील आशय आपण खोडू शकत नाही. ह्या त्याच्यामध्ये अर्थ समाविष्ट झालेला आहे. केकावली हे उत्कृष्ट विनाकाव्य व ध्वनी काव्य आहे. केकावलीतील मुख्य रस हा भक्ती असून, म्हणजे भक्ती रस असून, करुण रस हा त्याचा अंगभूत म्हणजे उपजत असा त्याचा रस आहे, आणि तो आपण इथे लक्षात घेणार आहोत. हे आपल्याला इथं या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण काव्य वाचनाकडे वळू. मग त्या काव्य वाचनातूनच आपल्याला बऱ्यापैकी मोरोपंतांनी या रचनेमध्ये नेमकं काय सांगितलंय हे बरचसं कळून जाणार आहे. म्हणून मी काव्य वाचन करत असताना सर्वांनी त्या रचनेकडे लक्ष द्यायचंय, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक एक कडवं, एकूण 3 कडवे या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेले आहेत, ते आपण समजून घेणार आहोत. तर पुस्तकात लक्ष द्या. पहिलं कडवा काव्य वाचन करतोय. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. सदंग्री कमळी तडो, मुरडिता हटाणे आडो. वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो. दुसरं कडवं. न निश्चय कधी ढळो, पूजन विघ्ना बाधा टळो. न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो. स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा कळो. पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. मुखी हरी वसो, तुझी कुशल धाम नामावली. क्षणात पुरविल जी सकल कामना मावली. कृपा करीशी तू जगत्रय निवास दासावरी. तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी. थोडीशी वेगळी रचना आहे, थोडीशी आपल्याला कठीण वाटेल, पण समजून घेतल्यानंतर ही रचना खूप सोपी आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल, आणि त्या दृष्टीने आता आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आता आपण एक एक कडवं समजून घेणार आहोत, प्रश्नोत्तर पद्धतीने आपण जाणार आहोत. त्यामुळं ती कविता किंवा ही रचना आपल्याला समजण्यास नक्कीच मदत होईल, त्यात कुठलीही शंका राहणार नाही. त्या दृष्टीनं मी आता एक एक कडव्यानुसार काही प्रश्न घेणार, मी त्याच प्रश्नाची काही उत्तर तुमच्या समोर ठेवणार. मग त्याचबरोबर त्याची शब्दार्थ तुम्ही लक्षात घ्यायचे, ती वहीत लिहून घ्यायची, आणि मग तुम्हाला हा भाग नक्कीच चांगला कळेल किंवा आकलन होईल. तर समजून घ्या. पहिलं कडवं आपण समजून घेतोय. इथं लक्षात घ्या, पहिल्या कडव्यातली पहिली ओळ आपण समजून घ्यायची आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. यावर माझा पहिला प्रश्न असा आहे, सदा, सदा म्हणजे निरंतर. सदा मला काय घडावे असे मोरोपंत म्हणतात. तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल, सदा म्हणजे निरंतर मला सुसंगती घडावी. सुसंगती म्हणजे चांगली संगत, चांगली सोबत. याचातला अर्थ हा नीट समजून घ्यायचा. सुसंगती म्हणजे चांगली संगत, चांगली सोबत. लिहून घेत चला किंवा लक्षपूर्वक ऐका. आता पुढचा प्रश्न असा आहे, सदा म्हणजे नेहमी माझ्या कानावर काय पडावे असे मोरोपंत म्हणतात. पहा, तर त्याचं उत्तर आहे सुजन वाक्य. सुजन वाक्य नेहमी माझ्या कानी पडावेत, माझ्या कानावर यावेत, असं इथं मोरोपंत म्हणतात. पहा,
सुजन वाक्य म्हणजे सुवचन किंवा सुविचार किंवा सज्जनांचे विचार, या अर्थानं या शब्दाचा अर्थ आपण लक्षात घ्यायचा आहे. या पहिल्या ओळीवरच मी या ठिकाणी बोलतोय. पहा, प्रापंचिक किंवा संसारी माणसाने चारित्र्य संपन्न जीवन जगताना नेहमी सतत निरंतर सज्जन माणसांशी मैत्री केली पाहिजे. सत्संग नेहमी त्यांना लाभावा, त्यांचे सुवचन किंवा सुविचार कानी पडावेत. त्यामुळे आपली आत्मिक प्रगती होते, ज्ञान प्राप्त होते, त्यातून आपलं व्यक्तिमत्व संपन्न होतं, समृद्ध होतं. सर्वसामान्य मनुष्याला परमार्थाची ओढ लागावी असे 2 वर्तन नियम मोरोपंतांनी या ओळीतून सांगितलेले आहेत. कोणते 2 वर्तन नियम सांगितलेत? तर नेहमी आपल्याला सुसंगत घडावी आणि नेहमी सुजन वाक्य कानी पडावीत. नेहमी आपण संत सज्जनांच्या सहवासात असलं पाहिजे आणि नेहमी आपण संत सज्जनांच्या सहवासात राहिलो की आपल्या कानावर नेहमीच चांगली वाक्य, चांगले विचार आपल्या कानावर पडतील. आणि हे संसारात रमणाऱ्या, संसारात राहणाऱ्या व्यक्तीला हा भाग खूप महत्वाचा आहे, किंवा हे 2 वर्तन नियम खूप महत्वाचे आहेत. हे मोरोपंतांनी या ओळीतून सांगितलेले आहेत. म्हणूनच आपण पहा, संत ज्ञानेश्वरांनी देखील अज्ञानी माणसाची लक्षणं सांगताना म्हटलेलं आहे, न धरावा तो संगू, न लागावे तेथ लागू. पहा, म्हणजे या ठिकाणी नेहमी कोणाची संगत धरावी याचा नेहमी आपण विचार केला पाहिजे. नेहमी संत सज्जनांच्या सहवासात राहिलं पाहिजे. जिथं योग्य वाटतो तिथंच आपण संबंध जोडले गेले पाहिजेत, तिथंच आपण रममान झालो पाहिजे. हा विचार जीवनामध्ये होणं खूप गरजेचं आहे. हे संत ज्ञानेश्वरांनी देखील अज्ञानी माणसाची लक्षणं सांगताना सांगितलेलं आहे. आणि तेच मोरोपंतांनी देखील इथं सांगितलेलं आहे की तुम्ही नेहमी संत सज्जनांची संगतीमध्ये असावं आणि त्यांच्या संगतीत राहिलं तर नक्कीच तुमच्या कानावर चांगले विचार पडतील, सुविचार तुमच्या कानावर पडतील, चांगले विचार तुमच्या कानावर पडतील. हे प्रापंचिक माणसाच्या दृष्टीनं खूप गरजेचं आहे. हे इथं मोरोपंतांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेखालचा पुढचा एक प्रश्न असा आहे की सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, या ओळीचे रसग्रहण करा. म्हणजे ही जी पहिली ओळ आहे याचं रसग्रहण करायला आपल्याला या ठिकाणी सांगितलंय. तुमच्या कवितेखालचा हा प्रश्न आहे. मग याचं रसग्रहण कसं करायचं ते तुम्ही नीट लक्षात घ्या, समजून घ्या. अशी प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. काय प्रश्न आहे पाठाखालचा? सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, या ओळीचे रसग्रहण करा. मग आता रसग्रहणाचा प्रश्न सोडवताना आपल्याला 3 मुद्द्यात जावं लागतं. पहिला मुद्दा मांडावा लागतो म्हणजे ते आशय सौंदर्य, दुसरा मांडावा लागतो काव्य सौंदर्य, आणि तिसरा मांडावा लागतो ते भाषिक वैशिष्ट्य. या 3 मुद्द्यांमध्ये आपल्याला रसग्रहणाचा प्रश्न सोडवावा लागतो. मग तो कसा सोडवायचा नीट लक्षात घ्या. पहिला मुद्दा आहे आशय सौंदर्य. मग आशय सौंदर्यामध्ये काय द्यायचं आहे? तर त्या कवितेचा संदर्भ द्यायचा आहे. मग कवितेचा संदर्भ देताना काय द्यायचंय? त्या कवितेचं नाव द्यायचंय. मग कवितेचं नाव आहे भरत वाक्य. मग ही रचना कोणाची आहे? कवी कोण आहेत? तो मोरोपंत. ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतली आहे? तर केकावली. हा असा संदर्भ तुम्हाला देणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण थोडक्यात द्यायची. पहा, या कवीच्या परिचयाच्या खाली इथं 3 ओळीमध्ये ही मध्यवर्ती कल्पना दिली. थोडक्यात काय, तर या कवितेमध्ये नेमकं काय सांगितलंय कवीनं हे 2-3 ओळीत इथं मांडलेलं आहे. हे आपल्याला याचा संदर्भ इथं घ्यायचा आहे. ती मध्यवर्ती कल्पना आपल्याला आशय सौंदर्यामध्ये देणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे काय मध्यवर्ती कल्पना दिली की मानवाच्या तनामनातील दुर्गुण जाऊन त्यांच्यामध्ये सद्गुण यावेत अशी मोरोपंतांची आर्त प्रार्थना या ठिकाणी व्यक्त झालेली आहे.
ते आपण इथं थोडक्यात त्या आशय सौंदर्यामध्ये मांडायचं आहे. म्हणजे या संदर्भ आणि मध्यवर्ती कल्पना या गोष्टी, या आशय सौंदर्य या मुद्द्यामध्ये या हा जो लाल पार्श्व भागावर लिहिलेला जो भाग आहे, तो आपल्याला याचा संदर्भ घेऊन आपल्याला आशय सौंदर्य देणं गरजेचं आहे. त्यानंतर काव्य सौंदर्य द्यायचंय. मग कोणती ओळ आपल्याला दिलेली आहे इथं काव्य सौंदर्यासाठी? सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. या ओळीचा अर्थ जो आपल्याला समजलाय ना, तो आपल्या भाषेमध्ये या काव्य सौंदर्य या मुद्द्यामध्ये तुम्हाला तो लिहिणं गरजेचं आहे. ते तुम्हाला इथं स्पष्ट करायचं. त्या काव्य पंक्तीतील आशय स्पष्ट करायचा आहे. नेमकं कवीने इथं काय म्हटलंय? सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. म्हणजे नेमकं काय सांगितलंय मोरोपंतांनी या ओळीमध्ये, ते तुम्हाला इथं स्पष्ट करता येणं गरजेचं आहे ते काव्य सौंदर्यामध्ये. आणि तिसरं म्हणजे मुद्दा आहे भाषिक वैशिष्ट्य. या मुद्द्यामध्ये काय द्यायचंय ते नीट लक्षात घ्या. पहा, हे आपल्याला प्रामुख्याने देता येत नाही. तर काय भाषिक वैशिष्ट्य आहे, तर ते आपण इथं काय मांडायचंय? तर इथं आपण मांडायचंय की इथं दोन वर्तन नियम सांगितलेत. जीवनामध्ये माणसानं कोणते नियम पाळावेत? तर पहिला नियम काय? नेहमी सुसंगत आपण असावी. चांगली संगत आपण आपल्या जीवनामध्ये धरली पाहिजे. चांगल्या लोकांशी आपण मैत्री केली पाहिजे आणि चांगल्या व्यक्तीशी संगत धरली, चांगल्या व्यक्तीशी मैत्री केली तर नेहमीच चांगलेच विचार कानावर पडतात, सुजन वाक्यच कानी पडतात, सुविचार असेच चांगले कानावर पडतात. हे दोन वर्तन नियम आपल्याला इथं सांगायचे. त्याचप्रमाणे चारित्र्य संपन्न होण्यासाठी हा उपदेश केलेला आहे कवी मोरोपंतांनी. इथं भाषिक वैशिष्ट्यामध्ये अजून काय द्यायचंय, तर प्रत्येक चरणात 17 अक्षरं आलेली असल्यामुळं इथं पृथ्वी या वृत्तात ही काव्यरचना आलेली आहे, ही इथं आपण मांडायचंय. आणि साधी सोपी हृदयाला भिडणारी भाषा आहे, हा एक भाग इथं मांडायचा आहे. आणि इथं पहा, सुसंगती घडो, सुजन वाक्य कानी पडो, घडो पडो अशी यमक प्रधान रचना या ठिकाणी आलेली आहे. हे आपल्याला इथं मांडायचंय. म्हणजे घडो पडो या यमक प्रधान क्रियापदामुळं एक सुंदर असं लय आणि नाद इथं प्राप्त झालेला आहे. तो आपल्याला इथं या भाषिक वैशिष्ट्यामध्ये मांडणं गरजेचं आहे. हा भाग इथं या मुद्द्यामध्ये मांडून या ओळीचं तुम्हाला रसग्रहण करता आलं पाहिजे 3 मुद्द्यामध्ये. कोणत्या 3 मुद्द्यात? आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य. अशा या 3 मुद्द्याच्या आधारे तुम्हाला या ओळीचं रसग्रहण तुम्हाला मांडता येणं गरजेचं आहे. आणि तो तुमचा प्रश्न अतिशय व्यवस्थित तुम्ही सोडवणं परीक्षेला गरजेचं आहे. ते कसा सोडवायचा हे मी इथं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे चौथा या ठिकाणी ओळींवरती किंवा या ओळीतील या कडव्यामध्ये ज्या ओळी आल्या त्याच्यावर माझा पुढचा प्रश्न असा आहे, मतीचा म्हणजे बुद्धीचा काय झडून जावा असे मोरोपंत म्हणतात. या दुसऱ्या ओळीवर माझा प्रश्न आहे. दुसऱ्या ओळीतील या पहिल्या 3 शब्दावर माझा प्रश्न आहे, कलंक मतीचा झडो. मग याच्यावर माझा प्रश्न असा आहे, मतीचा म्हणजे बुद्धीचा काय झडून जावा असे मोरोपंत म्हणतात. तर काय? कलंक. कलंक या शब्दाचा अर्थ आहे डाग, काळीमा आणि किंवा कुविचार. इथं पहा, मती म्हणजे बुद्धी. मती या शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. लिहित चला, लिहून घेत चला किंवा समजून घ्या. आणि कलंक या शब्दाचा अर्थ आहे डाग, काळीमा, कुविचार. कलंक या शब्दाचा अर्थ पुन्हा सांगतो, डाग, काळीमा, कुविचार. आणि मती या शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. मग बुद्धीचा काय झडून जावा? तर बुद्धीचा कलंक झडून जावा असं या ठिकाणी मोरोपंत म्हणतात. म्हणजे इथं काय समजून घ्यायचंय या ओळीतून कलंकमतीचा झडो? तर बुद्धीतील वाईट विचार झडून जावेत, निघून जावेत. आपल्या मनातील पापदोष निघून जावेत. आपली बुद्धी शुद्ध व विवेकी असावी. म्हणून संत तुकारामांनी म्हटलेलं आहे पहा, काय म्हटलंय? नाही निर्मळ जीवन काय करील साबण. तुमचं
मनच निर्मळ नाही, मनच तुमचं शुद्ध नाहीये, तर वरून कितीही सुवासिक साबण लावली तर काय उपयोग आहे का रे? हे लक्षात घ्या. तुमचं मनच शुद्ध नाही, मनच निर्मळ नाही, तर वरून कितीही सुवासिक साबणीने तुम्ही स्नान केलं तर त्याचा काही उपयोग नाही. हे आपण तुकोबांनी देखील हेच सांगितलंय आणि मोरोपंतांनी देखील हेच सांगितलंय की तुमच्या मनातील, तुमच्या बुद्धीतील वाईट विचार झडून जावेत, पहा, निघून जावेत. हा भाग खूप महत्वाचा आहे. तुमची बुद्धी शुद्ध आणि विवेकी असावी, हे या ठिकाणी मोरोपंतांनी सांगितलेलं आहे. म्हणून इथं म्हटलंय कलंक मतीचा झडव. पहा, पुढचा कवितेखालचा प्रश्न या ठिकाणी या वळीवर, विषय सर्वथा नावडो, याच्यावर प्रश्न आहे कवितेखालचा. हा भाग तर खूप महत्वाचा आहे, तो नीट लक्षात घ्या. कवितेखालचा प्रश्न आहे, चारित्र्य संपन्न बनण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? पहा, काय प्रश्न आहे की चारित्र्य संपन्न बनण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? तर कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या या 2 ओळीच्या आधारे नीट लक्षात घ्या. निरंतर म्हणजे सतत सुसंगतीत राहावे, चांगल्या संगतीत जीवनामध्ये नेहमी राहावं, नेहमी चांगल्यांची संगत धरावी, सोबत धरावी. दुसरं सुविचार म्हणजे सुवचन, नेहमी चांगले विचार नेहमी ऐकावेत आणि बुद्धीचा कलंक झाडावा. म्हणजे बुद्धीतील जे काय आपले वाईट विचार असतील ते नेहमी निघून जावेत, हे नीट लक्षात घ्यावे. बुद्धीचा कलंक झाडावा म्हणजे बुद्धीतील वाईट विचार निघून जावेत. या 3 गोष्टी इथं लक्षात घ्यायच्या. चारित्र्य संपन्न बनण्यासाठी जीवनामध्ये चारित्र्य संपन्न बनण्यासाठी 3 गोष्टी कोणत्या? पुन्हा सांगतो, नेहमी सुसंगतीत राहावे, चांगल्याशी मैत्री करावी, चांगल्याची सोबत धरावी, चांगले विचार ऐकावेत, सुवचन नेहमी ऐकावेत आणि बुद्धीचा कलंक झाडावा म्हणजे बुद्धीतील वाईट विचार निघून जावेत. म्हणजे तुम्ही चारित्र्य संपन्न व्यक्ती बनायला काही अडचण येणार नाही, हे या ठिकाणी मोरोपंतांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा 6वा प्रश्न पुढचा आहे माझा याच वळींवरती, कशात सर्वथा नावड निर्माण व्हावी असे मोरोपंत म्हणतात? सर्वथा म्हणजे पूर्णपणे. कशात सर्वथा नावड निर्माण व्हावी असे मोरोपंत म्हणतात? तर कशामध्ये? तर विषयामध्ये. विषय सर्वथा नावडो, हे लक्षात घ्या. विषय सर्वथा नावडो याच्यावर मी प्रश्न विचारला होता, कशात सर्वथा नावड निर्माण व्हावी असे मोरोपंत म्हणतात? तर कशामध्ये नावड निर्माण व्हावी म्हणजे कशामध्ये आपण कशापासून बाजूला जावं? तो विषयापासून. विषय म्हणजे काय? तर थोडक्यात सांगतोय, विषय म्हणजे मोह, वासना, इच्छा, मनातील कल्पना, याच्यापासून आपण नेहमी दूर असलं पाहिजे. याच्यात नावड निर्माण व्हावी, पूर्णतः त्याच्यामध्ये नावड निर्माण व्हावी. सर्वथा म्हणजे पूर्णपणे. सर्वथा या शब्दाचा अर्थ काय आहे? तर पूर्णपणे. पूर्णपणे या गोष्टीपासून आपण बाजूला राहावे. कोणत्या गोष्टीपासून? विषयापासून. मग विषय म्हणजे काय? मोह, कामवासना, इच्छा, मनातील कल्पना, याच्यापासून आपण नेहमी बाजूला असलं पाहिजे. आता विषय हा जो घटक आहे हा समजून घ्यायला आपल्याला बऱ्याच गोष्टी समजून घ्यावी लागतील. ते आपण इथं आता एकाग्रतेनं लक्ष देणं गरजेचं आहे किंवा समजून घेणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, हा विषय काय आहे? तर विषय म्हणजे मोह, कामवासना, मनातल्या इच्छा, मनातल्या कल्पना. ते आता नीट समजून घ्या. पहा, आपलं शरीर हे 24 तत्वांनी बनलेलं आहे पहा, आणि त्यातूनच हे विषय म्हणजे मोह, कामवासना, इच्छा, मनातल्या कल्पना निर्माण झालेली आहे. या 24 तत्वांचे या 24 तत्वांचे विषय वेगवेगळे आहेत. एक पुन्हा सांगतोय, आपलं शरीर हे 24 तत्वांनी बनलेलं आहे आणि त्यातून हे विषय निर्माण होतात आणि या 24 तत्वांचे विषय देखील वेगवेगळे आहेत.
मग आता हे 24 तत्व कोणते आहेत ते नीट लक्षात घ्या, तुम्ही मोजा मनातल्या मनात. पहा, पंचमहाभूते, मग ते कोणते आहेत? तर पृथ्वी, आप, वायू, तेज आणि आकाश. झाले का हे 5? या पंचमहाभूतांनीच आपलं शरीर बनलेलं आहे. पहा, हे तुम्ही नेहमी प्रवचनात कीर्तनात ऐकता. पंचमहाभूते कोणकोणती आहेत? पृथ्वी, आप, वायू, तेज आणि आकाश. झाले 5. 24 तत्व आपल्याला बेरीज करायची 24 तत्वांची, त्याच्यातले हे झाले 5. त्यानंतर पंच इंद्रिय आहेत, 5 इंद्रिय आहेत. पहा, नेत्र, कान, नासिका, जीभ आणि त्वचा, हे झाले 5. या 24 पैकी पंचमहाभूते 5, पंच इंद्रिय 5. त्यानंतर 5 कर्म इंद्रिय आहेत. पहा, 5 कर्म इंद्रिय ते कोणकोणती आहेत? वाणी, पाय, हात, उपस्थ आणि गुदा, हे 5 या ठिकाणी कर्म इंद्रिय आहे. झाली 15. त्यानंतर इंद्रिय विषय आहेत 5. तर इंद्रिय विषय कोणकोणती आहेत? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे इंद्रिय विषय आहे. इंद्रियांची विषय झाले 5. झाली 20. त्रिगुण आहेत 3. ते कोणते? सत्व, रज आणि तम, म्हणजे सात्विक गुणाचा, राजस गुणाचा, तामस गुणाचा, या 3 प्रवृत्तीची माणसं असतात. पहा, कोणत्या 3 प्रवृत्तीची माणसं असतात? सात्विक, राजस, तामस. त्यालाच आपण त्रिगुण म्हणतो. सत्व, रज आणि तम, हे झाले 3. म्हणजे हे 20 3 झाले 23. आणि शेवटचा आहे म्हणजे मन, हे एक आहे, म्हणजे झाले 24. असे या 24 तत्वांचे विषय वेगवेगळे आहेत. पहा, हे 24 तत्वांचे विषय वेगळे. विषय म्हणजे काय? या 24 तत्वांचे विषय म्हणजे या 24 तत्वांचा मोह वेगवेगळा, कामवासना वेगवेगळ्या, इच्छा वेगवेगळ्या, मनातल्या कल्पना वेगवेगळ्या. पहा, या 24 तत्वांचे विषय वेगवेगळे. आणि इंद्रिय विषय आहेत 5. तर ते कोणते? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. प्रत्येकाचं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक भूताचा एक एक गुण आहे. या 5 ज्ञान इंद्रियांद्वारे आपला जीव 5 विषय भोगीत असतो. मग ते आपल्याला लक्षात घ्या, ते पुढील प्रमाणे. तर आकाश, याच्यामध्ये शब्द गुण आहे, ते आपण कानाद्वारे सेवन करतो, कानाद्वारे आपण ऐकतो. वायू आहे स्पर्श गुण, त्वचेद्वारे आपण ते लक्षात घेतो. तेज आहे, त्याच्यामध्ये रूपगुण आहे, ते डोळ्याच्या माध्यमातून आपण त्याचा म्हणजे तो विषय सेवन करतो आपण. जल आहे म्हणजे आप, रसगुण, ते जिभेद्वारे आपण समजून घेतो. आणि पुढचा आहे पृथ्वी, ते म्हणजे गंधगुण, ते नाकाद्वारे आपण लक्षात घेतो. म्हणजे या 5 इंद्रियांना या 5 विषयाशिवाय काही रम्य वाटत नाही. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे, या विषया वाचुनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, हा स्वभावाची पाहे इंद्रियांचा. हे संत ज्ञानेश्वरांनी म्हटलंय. तसं संत एकनाथ महाराज काय म्हणतात? त्या विषयाकरता ती इंद्रिय रात्रंदिवस तडफडत असतात. पहा, ते त्यांनी आपल्या पुढील रचनेतून स्पष्ट केलंय. ते कसं मांडलंय पहा संत एकनाथांनी. जिव्हा रसाकडे ओढी, तृषा प्राशना लागी तोडी, शिष्णाशी रती सुखाशी गोडी, ते चरफडी रमावया. त्वचा पाहे मृदूपण, उदर वांची पूर्ण अन्न, श्रवण मागती गायन, मधुर ध्वनी आलूपो. घ्राण उद्यत परिमळा, रूप पाहावया डोळा, हस्त वांचिती खेळा नाना तिला स्वभावे. पाय वांचिती गती, ऐशी इंद्रिय ओढा ओढीती, जेवी नाना गेहपती, बहुधा सवती तोडीती. भागवत. ज्याप्रमाणे एका पुरुषास, याचा थोडक्यात मी अर्थ सांगतोय, तुमच्या थोडस डोक्यावरून जाईल, पण तरी समजून घेण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. की ज्याप्रमाणे एका पुरुषास
अनेक बायका असतात व त्यास आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतात. त्याप्रमाणे हे विषय इंद्रियांच्या माध्यमाने जीवास आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतात. या विषयांच्या अल्पसुखामुळे जीव देवापासून दूर जातो व जन्म मरणाचे दुःख भोगीत असतो. एक सुभाषितकार असं सांगतात की एका विषयामुळे पहा, एका विषयामुळे एका कामवासनेमुळं किंवा त्या मोह मायामुळं एक जीव असा रमतो, एक जीव असा त्याच्यामध्ये रमतो आणि शेवटी मरतो. मग पंच विषय भोगणाऱ्यांची काय गती, काय अवस्था होते पहा, हे लक्षात घ्या. तुम्ही जर प्रत्यक्ष वर्गात असताना तर अध्यापनासाठी तर हा विषय मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला अधिक समजून देण्याचा प्रयत्न केला असता. इथं काही गोष्टीची मर्यादा पडते, त्याच्यामुळे मला देखील हा भाग कसा समजून द्यावा हे लक्षात येत नाही असं म्हणा, परंतु तरी देखील मी समजून देण्याचा प्रयत्न करतो. हे तुम्ही जर माझ्या समोर असताना तर खूप वेगळ्या पद्धतीने तुम्हाला समजून दिलं असतं आणि तुमच्या लक्षात देखील आलं असतं. तर पहा, मी काय सांगत होतो की एक सुभाषितकार सांगतात की एका विषयामुळे एक जीव मरतो पहा. मग पंच विषय भोगणाऱ्यांची काय गती, काय अवस्था होत असेल, त्याचं एक उदाहरण असं दिलंय. कुरंग मातंग पतंग मीना भृंगा पंच भिरेव पंच एक प्रमादी सकंत हतो नय सवेते पंच भिरेव पंच. आता इथं या ओळीचा अर्थ नीट लक्षात घ्या. कुरंग म्हणजे हरिण, हा नादास लुप्त होतो व पारध्यास सापडतो. कारण तो पारधी त्या हरणाला काही गोष्टीच्या मोहात पाडतो आणि मग तो पारध्याच्या तावडीत सापडतो. मग मोहात सापडल्यामुळं तो संकटात सापडला, तो हरिण, हे लक्षात घ्या. मातंग म्हणजे हत्ती, याला पकडण्याकरता एका खड्ड्यात नकली हत्तीन ठेवतात. हा हत्ती तिला पाहून खड्ड्यात उडी मारतो व माणसाच्या हाती कायमचा सापडतो. आला का मोह माया विषय, हे नीट लक्षात घ्या. पतंग हा एक कीटक आहे पहा. पतंग हा कीटक दिव्यावर झडप घालतो. जिथं तो प्रकाश असतो ना, आपल्याला माहिती कीटक हे प्रकाशाकडं असे आकर्षित होतात आणि हा पतंग, हा कीटक त्या दिव्यावर झडप घालतो आणि मरतो. आपण पाहतो, हे नेहमी लक्षात घेतलेलं आहे पहा. मीन म्हणजे मासा, मीन म्हणजे मासा. मासा गळास लावलेल्या आमिषास भुलतो पहा. त्या गळ्याला असं त्याला खाद्याचं आमिष लावलेलं असतं पहा. त्या मोहात पडतो तो मासा आणि तो मीन म्हणजे मासा गळास लावलेल्या आमिषास भुलतो आणि आतील गळ त्याला दिसत नाही आणि तो त्या गळ्यात अडकतो आणि मरतो. म्हणजे त्या ठिकाणी तो मोह मायामध्ये अडकला गेला की शेवटी मरतो. भृंग म्हणजे भुंगा, हा रस विषात गुंतून फुलात अडकतो, आपल्याला माहित आहे, आणि शेवटी तो मरतो. म्हणून हळूहळू मानवानं आपल्या अभ्यासानं, आपल्या सरावानं या विषयापासून, या मोहापासून, या कामवासनेपासून, या इच्छेपासून इंद्रिये देवाकडे वळवावीत पहा. हे लक्षात घ्या. विषयाचं दुःख, क्षणभंगुरत्व, इतर तोटे आपण लक्षात घ्यावेत व पुढचे जन्म मरणाचे दुःख आपण टाळावेत, असा संत सज्जनाचा आपल्याला निरोप आहे. कारण विषयापेक्षा विषय घातक आहेत पहा. काय मी सांगतोय, विषयापेक्षा विषय घातक आहेत. विष हे एकालाच एकदाच मारते, पण विषय सर्व सर्व लोकांना अनंत जन्म मारत आहेत पहा. म्हणून या विषयाबाबत, म्हणजे या मोहाबाबत, या कामवासनेबाबत आपल्या मनात पूर्णपणे नावड निर्माण व्हावी, असे संत किंवा असे कवी मोरोपंत या ठिकाणी आपल्याला सांगतायत. हे आपण या ठिकाणी या ओळीचा अर्थ लक्षात घेतलाय. कोणत्या ओळीचा? विषय सर्वथा नावडो. एवढ्यासाठी एवढं मी बोललोय, हे आपण इथं लक्षात घ्यायचंय पहा. पुढं हे कडवं आपण संपल्यानंतर थांबणार आहोत, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न असा आहे, सज्जनाचे पाय, सदचरण, त्याला शब्द इथं आलाय पहा, सदंघ्री. सदंघ्री म्हणजे सदचरण, सज्जनाचे पाय. मग सज्जनाचे पाय
म्हणजे सच्चरण म्हणजे सदंग्री कशात दडावे असे मोरोपंत म्हणतात. तर त्याचं उत्तर आहे कमळी दडो. काय? कमळी, कमळ फुलात. आधी सरळ सरळ अर्थ लक्षात घ्या, मग आपण भावार्थाकडे वळू. सज्जनाचे पाय म्हणजे सच्चरण म्हणजे सदंग्री कशात दडावे असे मोरोपंत म्हणतात. कमळी, कमळी म्हणजे कमळ फुलात. आता पुढचा प्रश्न असा आहे, कमळ फुलातून मागे वळताना किंवा मागे फिरताना, याला शब्द आला इथं मुरडिता. मुरडिता म्हणजे मागे फिरणे, हे लक्षात घ्या. कमळ फुलातून मागे वळताना मागे फिरताना हट्टाने कोण अडून राहतो? तो कोण अडून राहतो? तर तो भुंगा. हा, भुंगा हा रस विषयात गुंग होऊन जातो आणि त्या फुलात अडकतो पहा, हे लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न असा आहे माझा याच ओळीवरती, म्हणजे हा भुंगा कधी रडतो असे मोरोपंत म्हणतात. त्या कमळीच्या म्हणजे कमळ फुलाचा वियोग विरह झाल्यावर तो रडतो. तो रस विषयात अडकून राहतो, त्याला तिथून काढण्याचा प्रयत्न केला किंवा तिथून तो निघायचं म्हटलं की त्याला दुःख होतं पहा, तो रडतो. त्याला तो विरह त्या फुलाचा, त्या फुलातल्या रसाचा विरह त्याला त्या ठिकाणी दुःखमय वाटतो पहा, हे आपण लक्षात घ्या. त्याच्यातून तिथं बाहेर पडावंसं त्या भुंग्याला वाटत नाहीये, हे आपण इथं लक्षात घ्यायचं. तसं आपलं मन कोठे जडावे, कोठे लागून राहावे असे मोरोपंत म्हणतात भवचरित्री. पहा, सदंग्री घडो मुरिडता हटाणे आडो, वियोग घडता रडो मन भवचरित्री जडो. मी इथं भुंग्याचं उदाहरण दिलंय पहा. जसा भुंगा त्या कमळ फुलातील रसामध्ये गुंग होऊन जातो, त्याच्यातून बाहेर पडायचं म्हणलं की त्याला दुःख होतं, त्याच्यातून मागं फिरायचं म्हणलं की त्याला तो विरह सहन होत नाही, हे लक्षात घ्या, की तो त्या ठिकाणी रडतो, हे लक्षात घ्या. तसं आपलं मन कोठे जडावे म्हणजे कुठे आपलं मन लागून राहावे असे मोरोपंत म्हणतात. तर भवचरित्री, भवचरित्री म्हणजे काय? संसार धर्मात. हा, भव भव म्हणजे संसार, संसार हे संसार रूपी सागर वगैरे. भवचरित्री म्हणजे संसार धर्मात, भक्ती मार्गात, परमार्थात, सत्पुरुषांच्या चरित्रामध्ये, संत संगतामध्ये, या अर्थानं भवचरित्री या शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे पहा, हे लक्षात घ्या. भवचरित्र या शब्दाचा अर्थ पुन्हा सांगतोय. भवचरित्र म्हणजे संसार धर्म, भक्ती मार्ग, परमार्थ, संत सज्जनांचा सहवास किंवा संत सज्जनांच्या चरित्रामध्ये, त्यांच्या संगतामध्ये आपलं मन तिथं जडून राहिलं पाहिजे, तिथं लागून राहिलं पाहिजे. जसा तो भुंगा त्या फुलामध्ये त्या ठिकाणी जडून राहतो, त्या ठिकाणी रममाण होतो, तिथं तो गुंग होऊन जातो, तसं आपलं मन या भवचरित्रामध्ये संत सज्जनाच्या सहवासामध्ये असं जडून राहिलं पाहिजे, त्या भुंग्यासारखं. हे मोरोपंतांनी इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा. आता मी थोडक्यात त्या ठिकाणी हा भाग अधिक सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय, ते नीट लक्षात घ्या. येथे भुंगा जसा पहा, नीट समजून घ्या. येथे भुंगा जसा त्या कमळ फुलात अडकतो, तेथील रस विषयात किंवा तेथील सुगंधाने तो धुंद होऊन निग्रहाने तिथून हटतच नाही. एवढंच नाही तर कमळाच्या फुलाचा विरह झाला तर तो रडतो, त्याला दुःख होतं त्याचं. अशा कमळातील मधु सेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे आपलं मन सज्जनांच्या पायी गुंतलं गेलं पाहिजे किंवा संत सज्जनांच्या कमळासारख्या निर्मळ अशा कोमल चरणांचा आधार आपल्या मनाला नेहमी मिळाला पाहिजे. त्या संत सज्जनांनी आपल्याला दूर जरी ढकललं तरी हट्टानं, अतिशय आग्रहानं तेथेच आपण अडून राहिलं पाहिजे त्यांच्या पायाजवळ. कोणाच्या? त्या संत सज्जनाच्या. आणि इतके करूनही अशा संत सज्जनांच्या चरणांचा वियोग झाला तर त्या ठिकाणी आपल्याला दुःख झालं पाहिजे, आपल्या डोळ्यात अश्रू आले पाहिजेत, आपल्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. हा,
रडावे असं म्हटलंय त्यांनी. अशा पद्धतीने आपण आपलं मन या भवचरित्रात, या भक्ती मार्गात, या संसार धर्मात, या परमार्थात किंवा संत पुरुषांच्या संगतीमध्ये आपण जडून ठेवलं पाहिजे. आपलं मन तिथं लागून ठेवलं पाहिजे. असे मोरोपंतांनी इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यावरून एकच लक्षात घ्यायचंय, की संत सज्जनांचा सहवास आपल्या जीवनामध्ये किती मोलाचा आहे, किती महत्वाचा आहे, हे इथं समजून देण्याचा प्रयत्न मोरोपंतांनी केलेला आहे. कवितेखालचा प्रश्न आहे याच कडव्यावरती काय? यावरून सदंग्री कमळी दडो म्हणजे काय? तर याचा अर्थ आहे कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी आपलं मन नेहमी गुंतून राहिलं पाहिजे, असा या ओळीचा अर्थ आपल्याला इथं स्पष्ट करता येईल. हा प्रश्न तुमच्या पाठात तुमच्या या कवितेखाली आलेला आहे. हे आपण इथं समजून घ्यायचंय. आता हे पहिलं कडवं आपण इथं समजून घेतलेलं आहे. हे लक्षात घ्या. उर्वरित जी कविता आहे किंवा पुढचे जे कडवं आहेत उर्वरित, ते आपण पुढच्या तासिकेला समजून घेऊ, कारण आता 9 वाजलेले आहेत.